हाय फ्रेंड्स, वेलकम टू फिनिक्स ऑनलाईन क्लासेस. मुलांनो, आपण मागचे बरेच लेक्चर केलेत आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण करंट इलेक्ट्रिसिटी पाहण्याच्या अगोदर पण अल्टरनेटिंग करंट, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे पॉइंट्स घेतलेले आहेत. पण आज जे चॅप्टर घेणार आहे ते चॅप्टर मध्ये फिजिक्स मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा जो चॅप्टर आहे. इन द प्रिव्हियस इयर मध्ये आपण पाहिलंय की 11वीच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण ओम्स लॉ पाहिलाय. ओम्स लॉ पाहिला आपण. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आपण ओम्स लॉ मध्ये आपण रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा ते पाहिलं. त्याच्यामध्ये आपण हाच रेजिस्टन्स डिपेंड कोणावर करतो ते पाहिलं. आणि तोच रेजिस्टन्स डिपेंड करतो ज्या ज्या टर्म्स कॉन्स्टंट आहेत त्या टर्म्स कॉन्स्टंट असणार. याच्यावरून आपण एक नेक्स्ट पॉइंट पाहिला ज्याचं नाव आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. कोणता रेजिस्टन्स? स्पेसिफिक रेजिस्टन्स. मुलांना 11वीच्या या मेन पॉइंटवर बेस धरून आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी कडे जायचं आहे जो 12वी मध्ये आहे. आणि या 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहिजे आहे क्रिचॉफ्स लॉज. क्रिचॉफ्स लॉ काही दोन लॉज तयार केलेत, क्रिचॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ सेकंड लॉ. पण क्रिचॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ सेकंड लॉ तयार करत असताना एक लक्षात राहू द्या, त्या क्रिचॉफनं जे काही दोन लॉज तयार केलेत त्याच्यामध्ये क्रिचॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ सेकंड लॉ तयार केले. लॉचं पाठ करणं सोपं आहे, लॉचं स्टेटमेंट पाठ असणं सोपं आहे, पण ते लॉ कशासाठी शिकायचं आहे त्याचं ऍप्लिकेशन फार महत्वाचे. आणि ते ऍप्लिकेशन समजण्यासाठी सगळ्यात महत्वाचं अगोदर आपण ओम्स लॉ बद्दल थोडंसं एक मागे जाऊ आणि ओम्स लॉचा कन्सेप्ट थोडासा क्लिअर करू. आपण ओम्स लॉ काय ते पाहू आधी. ओम्स लॉ बद्दल काय सांगितलं जातं ते पाहू आपण. आणि हे दोन लॉज का शिकायचे? सगळ्यात पहिला महत्वाचा लॉ तो म्हणजे ओम्स लॉ आणि 2 नंबर मध्ये क्रिचॉफ्स लॉज. हे दोन लॉज का शिकायचे? काय मेन कारण आहे? एक लक्षात घ्या, ओम्स लॉ शिकायचा आहे याच्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे करंट. 2 नंबर मध्ये फाइंड आउट करायचंय व्होल्टेज. आपल्याला त्याच्यामध्ये जर नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायला शिकायचंय. पण हे काढण्यासाठी ओम्स लॉ मध्ये बाय युझिंग द ओम्स लॉ टू फाइंड द अल्टरनेटिंग टू फाइंड द करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स इन सिंपल सर्किट. हे वाक्य फार महत्वाचं आहे ना. कोणता सर्किट? सिंपल सर्किट. सिंपल सर्किट मध्ये या 3 व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतात. पण असे काही कॉम्प्लेक्स सर्किट आहेत, असे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट आहेत ज्या कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये नंबर ऑफ सेल आहेत, नंबर ऑफ बॅटरीज आहेत. एक लक्षात घ्या, नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत. एक आहे सगळ्यात महत्वाचं. मग रेजिस्टन्स जर नंबर ऑफ असतील तर बॅटरी जर नंबर ऑफ असतील तर करंट सुद्धा नंबर ऑफ असतील. मग एक आहे ह्या ज्यावेळेस कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये व्होल्टेज काढताय, करंट काढताय आणि रेजिस्टन्स जर काढत असताल तर आपल्याला कोणत्या लॉची गरज आहे तर क्रिचॉफ लॉची. मग या 2 पॉइंटचे सगळ्यात दोन्ही लॉचा वेगवेगळा अर्थ समजून घ्या पाहिजे. सिंपल सर्किट मध्ये बाय युझिंग द ओम्स लॉ टू फाइंड द करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. कॉम्प्लेक्स सर्किट मध्ये व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर क्रिचॉफचे लॉज पाहिजेत आणि क्रिचॉफनं 2 लॉज तयार केले. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडासा 2 मिनिटांमध्ये ओहम्स लॉ कशाला म्हणायचं, ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय आहे ते ओहम्स लॉ पाहू कसं असतं. मुलांना एक लक्षात घ्या, जे काही कंडक्टर असेल, जे वायर असेल, त्या वायरच्या काही फिजिकल स्टेट असतात. सच लाईक लेंथ ऑफ वायर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. Third one is the temperature. All physical state of the conductors remains constant. सिंपल सर्किट मध्ये पण त्या कंडक्टरच्या ह्या टर्म जर कॉन्स्टंट असतील फिजिकल स्टेट मध्ये. 1 नंबर कोणती? लेंथ. 2 नंबर मध्ये कोण? एरिया. 3 नंबर मध्ये कोण? टेम्परेचर. पण हे सगळं कॉन्स्टंट असताना सगळ्यात महत्वाचं सिंपल सर्किट मध्ये आपण एक रेजिस्टन्स घेऊ. हा पहा एक रेजिस्टन्स. 2 नंबर मध्ये आपण बॅटरी घेऊ ज्याला आपण सेल म्हणतो. एक आहे सगळ्यात महत्वाचं अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. ज्यावेळेस ही बॅटरी अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळेस करंट सप्लाय करेल, दिस करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स दॅट मीन्स कंडक्टिंग वायर या कंडक्टर मधनं फ्लो होईल. हा करंट कधी फ्लो होतो? ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड ऑफ कंडक्टर अप्लाय केलं जातं त्यावेळेस इथं करंट फ्लो होईल. याचा अर्थ काय की व्होल्टेज शिवाय करंट फ्लो होणार नाही. मग अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स दॅट मीन्स असं म्हटलं जातं, त्याचं स्टेटमेंट जर पाठ करत असताल तर स्टेटमेंट असं आहे मुलांना, in the physical state of the conductor, length, area and temperature are constant. Electric current flowing through the conductor is directly proportional to the applied potential difference. Electric current
passing through the conductor is directly proportional to the applied potential difference between the end of the conductor. मग that means एक लक्षात घ्या, और मध्ये पण लिहू आपण V is proportional to the I सुद्धा लिहिता येईल. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून हा जो रेजिस्टन्स आहे तो घेऊ आपण त्याच्यामध्ये V is equal to R. हे आय जशाच तसाच आर ही टर्म्स कशी आहे सांगा, कॉन्स्टंट आहे. याच व्हॅल्यूला आपण V इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला सांगा, आय आर. दिस इज कॉल्ड ॲज द कोणता लॉ, ओहम्स लॉ. कोणता लॉ आहे हा सांगा, ओहम्स लॉ. आणि ओहम्स लॉ शिकायचं आहे कशासाठी, काय फाइंड आउट करायचं आहे ओहम्स लॉ मध्ये. ओहम्स लॉ मध्ये व्होल्टेज काढायचं, व्होल्टेज काढायचं आहे करंट, त्याच्यानंतर रेजिस्टन्स. मग मुलांना एक लक्षात घ्या, जो काही कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू V अपॉन I. दॅट मीन्स द पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. द रेशियो ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड ऑफ कंडक्टर टू द करंट इज कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स. इज कॉल्ड ॲज काय, रेजिस्टन्स. मग मुलांना एक लक्षात घ्या, दिस इज कॉल्ड ॲज कोणता लॉ, ओहम्स लॉ. मी हा ओहम्स लॉ तुम्हाला का शिकवला, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, ओहम्स लॉ का शिकवला, कारण की ओहम्स लॉ सांगायचा याच्यासाठी कारण की मला कोणत्या सर्किटमध्ये, कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये काय फाइंड आउट करायचंय, मला करंट काढायचंय, मला रेजिस्टन्स काढायचा आहे, मला लक्षात घ्या व्होल्टेज काढायचं आहे. आणि हे काढत असताना मला कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो लॉस घेणार आहे त्या लॉजचं नाव आहे आणि आपल्या चॅप्टरचा पहिला पॉइंट आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. जे 12वीचा जो चॅप्टर आहे, त्या 12वीच्या चॅप्टर मध्ये पहिला जर कोणता पॉइंट असेल तर तो हा पहिला पॉइंट आहे आणि त्या पॉइंटचं नाव आहे क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ, ज्याला ऑर मध्ये आपण जंक्शन लॉ असं म्हणतात ना. कोणता लॉ, जंक्शन लॉ. क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ, इट इज ऑल्सो नोन ॲज द जंक्शन लॉ. इट इज ऑल्सो नोन ॲज द क्रिचॉफ्स करंट लॉ, KCL, क्रिचॉफ्स करंट लॉ. मुलांना एक आहे, हा क्रिचॉफ्स करंट लॉ वरन आपण काय काढू शकतो, तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपण करंट काढू शकतो. आपल्याला करंट काढायचं, नावच पॉइंटचं नाव आहे क्रिचॉफ्स करंट लॉ. मुलांना हे सगळं करत असताना, क्रिचॉफ्सचा फर्स्ट लॉ पाहत असताना सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे ज्याचं नाव आहे जंक्शन. तो जंक्शन कशाला म्हणतात, व्हॉट डू मीन बाय जंक्शन. जंक्शन मीन्स the number of 3 or more wire are connected at a point, meet at a point. कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर एकाच ठिकाणावर येतात. 3 किंवा 3 or more वायर ज्या पॉइंटला येतात तो पॉइंट म्हणजे जंक्शन पॉइंट. याला आपण जंक्शन पॉइंट म्हणू. कमीत कमी किती कंडक्टर्स, 3 or more conductors, 3 or more wire are meet at the points. These points are called as the junction. Is called as काय, जंक्शन. त्याला आपण जंक्शन म्हणतो. मग हे जंक्शन वर ना हा लॉ कोणता पाहिजे, तर ज्याचं नाव जंक्शन लॉ आहे. बरोबर आहे. मग आता मला सांगा, त्या वायर मधनं कोण फ्लो होणार आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे. कंडक्टर मधनं कोण फ्लो होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. या कंडक्टर मधनं फ्लो होणारा करंट आपण बघा, मोस्ट ऑफ द स्टुडंट आपण काय घरामध्ये पाहतो, एक बोर्ड बसवलेला असतो आणि त्या बोर्ड मध्ये असं असतं, त्या बोर्ड पासून काही ट्यूब्स लागतात, काही फॅन लागतात, त्याच्यामध्ये काही करंट येणार आहे. लक्षात घ्या, बोर्ड पासून जो करंट बाहेर जातोय त्याला लिव्हिंग द करंट फ्रॉम द जंक्शन म्हणू आपण. त्याच्यामध्ये येणारा जो करंट आहे त्याला आपण करंट एंटरिंग द जंक्शन असं म्हणू. म्हणजे मला सांगा, ज्या जंक्शन पॉइंटवर कमीत कमी 3 or more वायर्स असतात, दॅट मीन्स दिस बोर्ड आर कॉल्ड ॲज द जंक्शन. त्या बोर्डला आपण जंक्शन सुद्धा म्हणू शकतो का नाही सांगा, पण म्हणू शकतात. तर मला एक सांगा मुलांनो, त्या पॉइंटला आपण जंक्शन पॉइंट असं म्हणत असतात. जंक्शन पॉइंट जर म्हणत असतात तर एक आहे, त्या जंक्शन वरनं मी तुम्हाला या क्रिचॉफ्स लॉचे पहिले आणि 3 महत्वाचे पॉइंट सांगतो. पहिला, क्रिचॉफ्स लॉचं तुम्हाला काय पाठ पाहिजे, स्टेटमेंट. लॉ पाठ करणं फार सोपं आहे मुलांना, लॉ पाठ करणं फार सोपं आहे. लॉचं स्टेटमेंट पाठ असणं काही एवढे महत्वाचं नाहीये, पण त्या लॉज वरनं जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्या लॉचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्या लॉजवर असणारे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम तुम्हाला समजले पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय तुम्हाला ट्रिक सांगेन, पण त्याच्या अगोदर मी आज जो पॉइंट शिकवतोय ज्याचं नाव आहे क्रिचॉफ्स करंट लॉ और जंक्शन लॉ. हे पॉइंट आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे.
हे पॉईंट पाठ करण्याच्या अगोदर आपण स्टेटमेंट पाहू. ह्या पॉईंट मध्ये काय काय असणार आहे ते सांगतो. पहिलं असणार आहे सांगा स्टेटमेंट मुलांना. 2 नंबर मध्ये मी त्या स्टेटमेंट वरनं तुम्हाला काय सांगणार आहे, साइन कन्व्हेन्शन सांगणार आहे. साइन कन्व्हेन्शन झाल्यानंतर मी एक तुम्हाला इलेक्ट्रिकल नेटवर्क काढून दाखवेल आणि त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मधनं मी काय फाइंड आउट करायला शिकवेल तुम्हाला, करंट. बरोबर आहे. सांगा मला परत एकदा किर्चॉफ्स करंट लॉचे कोणकोणते मेन पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिल्या महत्वाचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, स्टेटमेंट. त्या स्टेटमेंट वरनं त्याचं आपल्याला काय पाहिजे, परत सेकंड पॉइंट साइन कन्व्हेन्शन पाहिजे. साइन कन्व्हेन्शन पाहिल्यानंतर तुम्हाला एक इलेक्ट्रिकल नेटवर्क काढून दाखवेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मी काय काढायला शिकवेल, करंट, जो की आपला महत्वाचा पॉइंट आहे. पहा इथं काय लिहिलंय मी, आहे का नाही सांगा. मग आपण हा किर्चॉफ्स लॉ का पाहतोय, हा तर ओहम्स लॉ झाला. V इज इक्वल टू आय आर. V इज इक्वल टू काय, आय आर. मग एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल ही कन्सेप्ट सांगतो मी. सगळ्यात पहिलं कन्व्हेन्शन सांगतो. मी आता काही वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की तो बोर्ड म्हणजे जंक्शन पॉइंट. ज्या जंक्शन पॉइंटला करंट येतो, एंटर करतो आणि त्या जंक्शन पॉइंटला करंट बाहेर जातो म्हणजे लूज आउट होतो. जो येणारा जो करंट आहे, करंट एंटरिंग द जंक्शन, सम ऑफ द करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू द सम ऑफ द करंट लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे ज्या जंक्शन पॉइंट वर, स्टेटमेंट ऐकून घ्या मी काय वाक्य बोललोय, हा झाला जंक्शन पॉइंट. मुलांना हा कोणता पॉइंट आहे, जंक्शन आहे. हा जंक्शन पॉइंटला करंट एंटरिंग द जंक्शन, एंटरिंग द जंक्शन. बघा मी बाहेर दाखवतोय, डायरेक्शन कळेल तुम्हाला. मला सांगा हा पीक करंट आहे, हा I1 म्हणू आपण, ह्याला I2 म्हणू आणि हा I3 म्हणू. डिफरंट करंट आहे. आपण दुसरे 3 करंट दाखवू अजून परत जे लूज आउट होत आहेत. एक लक्षात घ्या, त्याला आपण I4 म्हणू, I5 म्हणू आणि I6 म्हणू. मला सांगा ऑल द करंट्स आर टुवर्ड द जंक्शन्स अँड दीज करंट्स आर अवे फ्रॉम द जंक्शन. जर या सगळ्या करंटची जर बेरीज केली, ऍडिशन केली, सम केला तर हे कोणाच्या इक्वल आहे, द करंट अवे लिव्हिंग द जंक्शनच्या इक्वल आहे. सम ऑफ द करंट मी असं इथं लिहितो, सम ऑफ करंट entering the junction is equal to the, बघा मी कसं करतोय ह्याला, sum of the current entering the junction, that means these currents is equal to the, इथं लिहितोय sum of current leaving the junctions, sum of current leaving the जंक्शन. लिव्हिंग द काय, जंक्शन म्हणजे दॅट मीन्स हा लिव्हिंग करंट आहे. ज्यावेळेस या 2 व्हॅल्यू एकमेकांच्या इक्वल येतात त्या लॉजला कोणतं लॉ असं म्हणायचं, तर किर्चॉफ्स जंक्शन लॉ. बऱ्याच पुस्तकामध्ये त्याला ऑर मध्ये पण असं म्हटलंय काय की अल्जेब्रिक सम ऑफ. स्टेटमेंट ऑर बघा, अदरवाइज एक स्टेटमेंट आहे, खूप सोपं आहे. सगळ्या करंटची बेरीज करा, सगळ्या टोटल करंटची ऍडिशन करा, सगळ्या करंटची सम करा. कुठल्या एंटरिंग द करंट जंक्शनच्या सुद्धा आणि लिव्हिंग द जंक्शनच्या सगळ्या करंटची सम करायची. सम ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट. सगळे म्हणजे कोणते लक्षात आले असतील तुम्हाला, कोणते जे एंटर करतायत ते आणि यूज आउट होत आहेत ते, त्या सगळ्यांची सम करायची. अल्जेब्रिक सम ऑफ म्हणजे जसं की अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन, ऍट कोणतं जंक्शन, एनी जंक्शन इज इक्वल टू द 0. इज इक्वल टू द काय, 0. म्हणजे एक लक्षात घ्या, इकडनं जे सम केली होती आपण, तुम्हाला आठवत असेल, एक लक्षात घ्या, सम ऑफ द करंट अल्जेब्रिक सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ करंट इज इक्वल टू द 0 केली तुम्ही सम. आता मुलांना एक लक्षात घ्या, हे कोण झालं, स्टेटमेंट. ह्या 2 गोष्टी पाठ करून घ्या की सम ऑफ द करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू द सम ऑफ द करंट लिव्हिंग द जंक्शन, किंवा अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन. सगळ्या जंक्शन पॉइंटचे सगळे करंटचे जर सम केली तर ती इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग ती जर 0 आली तर याचा अर्थ तो जंक्शन लॉ तुमचा व्हेरीफाय होतो. झालं. जंक्शन लॉ मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जंक्शन म्हणजे काय हे माहित झालंय तुम्हाला. 2 वायर एका ठिकाणावर भेटतात, तो जंक्शन पॉइंट नाहीये. कोणता पॉइंट आहे जंक्शन, जंक्शन कशाला म्हणतात, मिनिमम 3 or more वायर्स आर मीट टू द पॉइंट. ज्या पॉइंटवर कमीत कमी 3 आणि 3 पेक्षा जास्त वायर मीट होतात ते म्हणजे जंक्शन पॉइंट. बरोबर. मग जंक्शन म्हणजे एक लक्षात घ्या, जंक्शनवर तिथे येणाऱ्या एंटरिंग द करंट आणि लिव्हिंग द जंक्शनच्या करंटला आपण 0 म्हणतो, इज इक्वल टू 0. मग आता मी तुम्हाला काही साइन कन्व्हेन्शन सांगतो. सेकंड पॉइंट कोणते कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन. पहिल्यांदा मी स्टेटमेंट सांगितलं, स्टेटमेंट पाठ झालं तुम्हाला, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. साइन कन्व्हेन्शन काय असतं मुलांनो, जे जंक्शन पॉइंट कडे येणारे जे वायर आहेत आणि त्या वायरच्या थ्रू येणारा जो काही करंट आहे,
जंक्शन पॉइंटच्या थ्रू येणारा जो करंट आहे तो जर टुवर्ड द करंट असेल, टुवर्ड द जंक्शन असेल तर दीज करंट आर पॉझिटिव्ह. तो करंट पॉझिटिव्ह असतो. तो करंट काय असतो? पॉझिटिव्ह असतो. कोणता? टुवर्ड द जंक्शन कडे येणारा करंट हा पॉझिटिव्ह असतो आणि जो लिव्हिंग द जंक्शन असतो तो करंट हा निगेटिव्ह असतो. काय असतो? निगेटिव्ह. किती कन्व्हेन्शन सांगितले मी तुम्हाला? 2. पहिलं साइन कन्व्हेन्शन काय? करंट टुवर्ड द जंक्शन, दीज करंट आर पॉझिटिव्ह. करंट अवे फ्रॉम द जंक्शन, दीज करंट्स आर निगेटिव्ह. दीज करंट्स आर काय? निगेटिव्ह. आणि सम ऑफ द करंट्स टुवर्ड और अवे इज इक्वल टू द काय? 0. इज इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड ॲज द जंक्शन लॉ. दिस इज कॉल्ड ॲज द क्रिचॉफ फर्स्ट लॉ. 2 गोष्टी सांगितल्या मुलांना मी तुम्हाला. पहिली सांगितलं स्टेटमेंट. पहिलं काय सांगितलं सांगा? स्टेटमेंट सांगितलं. 2 नंबर मध्ये मी तुम्हाला काय सांगितले? त्याचे साइन कन्व्हेन्शन. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला, सोपा आणि साधा. क्रिचॉफ करंट लॉचा एक साधा आणि सोपा. मी पहिली कंडिशन सांगितलं तुम्हाला, हे असं या पद्धतीने इज इक्वल टू 0 ठेवा. दुसरी कंडिशन मध्ये टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू पॉझिटिव्ह ठेवा. 3 नंबर मध्ये अवे फ्रॉम द जंक्शन इज करंट अवे फ्रॉम द जंक्शन इज इक्वल टू निगेटिव्ह. ह्या 3 टर्म्स लक्षात ठेवल्या. एक प्रॉब्लेम साधा आणि सोपा. कसं सोडवायचं मला सांगा मुलांनो. हे जरा एक नेटवर्क, इकडनं 2 एम्पियर करंट येतो, इकडनं 3 एम्पियर करंट येतो. हा टुवर्डचे बाण दाखवतोय मी तुम्हाला. इकडे जो जाणारा करंट आहे तो I. मला सांगा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ओहम्स लॉची गरज नाहीये. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला क्रिचॉफचा करंट लॉस वापरावा लागेल. करंट लॉस वापरावा लागेल. तो कसा? तुम्हाला मी आता सांगितलं. काय? करंट टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू द करंट अवे फ्रॉम द जंक्शन. टुवर्ड द जंक्शनची सम केली तर 3 दोन्ही किती झाले? 5. मग लिव्हिंग द जंक्शनच्या इक्वल आहे म्हणजे दॅट मीन्स I इज इक्वल टू 5. हे माझ्या पहिल्या स्टेटमेंटनुसार. दुसऱ्या स्टेटमेंटनुसार मी करंट टुवर्ड द जंक्शन असणारे पॉझिटिव्ह घेतले, प्लस 2 एम्पियर प्लस 3 एम्पियर. हा अवे फ्रॉम द जंक्शन आहे म्हणून इथं मायनस I इज इक्वल टू किती? 0. हे झालं 5 मायनस I इज इक्वल टू 0. हा मायनस I इकडे गेला, 5 इज इक्वल टू I, दॅट मीन्स I इज इक्वल टू किती एम्पियर? 5 एम्पियर. एक लक्षात राहू द्या, अशा पद्धतीने आपण काय काढू शकता? करंट काढू शकता. काय काढू शकता? करंट काढू शकता. बऱ्याच वेळेस मुलांना होतो काय? ज्यावेळेस तुम्ही करंट काढताय, हे तर सिंपल सर्किट झालं. असे पण काही प्रॉब्लेम्स आहेत. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्यावेळेस एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना इकडून 3 एम्पियर घेतला, इकडनं आपण 2 एम्पियर घेतला, परत एकदा 1 सेकंड रिपीट करू, 4 एम्पियर, इकडनं 1 एम्पियर घेतला आणि इकडल्या आईची व्हॅल्यू किती आहे सांगा. आता सेम त्या पद्धतीने अकॉर्डिंग टू द क्रिचॉफ कोणता लॉ सांगा? करंट लॉ. काय सांगतो स्टेटमेंट? अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. सोडवा मी म्हटलंय तसं. इकडनं +3 घेणार, +2 घेणार, हा अवे फ्रॉम द जंक्शन आहे, -4 -1, हा परत अवे फ्रॉम द जंक्शन आहे, -I इज इक्वल टू किती? 0. मग मला सांगा हे किती झालं? 5 -5 -I इज इक्वल टू 0. 0 -I इज इक्वल टू 0, दॅट मीन्स I इज इक्वल टू किती? 0. आताच मी काय वेळापूर्वी बोललो तुला. सम ऑफ द करंट टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ द करंट अवे फ्रॉम द जंक्शन. टुवर्ड द करंटच्या जंक्शनची बेरीज किती एम्पियर येते? 5 एम्पियर येते. बघा बरं, अवे फ्रॉम द जंक्शनच्या करंटची बेरीज पण किती येते? 5 एम्पियर येते. राहिलं काय? 0. राहिलं किती? 0. पण बऱ्याच वेळेस ज्या वेळेस तुम्ही जो करंट फाइंड आउट करताय आणि तो करंट जर निगेटिव्ह आला, वाक्य ऐकून घ्या, तो करंट जर निगेटिव्ह आला तर एक लक्षात घ्या, दिलेल्या डायरेक्शनच्या, आता ही डायरेक्शन तुम्हाला हवे दिसते, ही डायरेक्शन तुम्हाला हवे दिसते. मग मला सांगा, जर समजा एक्झाम्पल मध्ये ही व्हॅल्यू -5 एम्पियर आली असती, याचा अर्थ हा करंट जर कसा आला असता? निगेटिव्ह आला असता. आणि डायग्राम मध्ये तर डायरेक्शन अशी आहे, पण याचा अर्थ असा होतो की हे निगेटिव्ह साईन याच्यासाठी दिलंय की या करंटची डायरेक्शन ऍक्च्युअल डायरेक्शनच्या अपोजिट आहे. कशी आहे मुलांनो? अपोजिट आहे. सांगा निगेटिव्ह, जर आन्सर जर निगेटिव्ह आलं तर डायग्राम मध्ये दिलेल्या करंटच्या डायरेक्शनच्या आलेले उत्तर हे अपोजिट डायरेक्शन मध्ये.
राईट. ओके, मग याला म्हणतात आपण क्रिचॉफ फर्स्ट लॉ, क्रिचॉफ जंक्शन लॉ, क्रिचॉफ करंट लॉ. मग हे दोन लॉज पाठ करून घेतात. पहिल्यांदा स्टेटमेंट, 2 नंबर मध्ये त्याचे साइन कन्व्हेन्शन, आणि मी सांगितलेला सगळ्यात पहिला महत्वाचा लॉ ओहम्स लॉ. V इज अ प्रपोर्शनल टू द I, दॅट मीन्स V इज इक्वल टू IR. ओके, एक लक्षात घ्या मुलांना, मी जेवढं काही सांगितलंय त्याच्यावर तुमच्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काही प्रॉब्लेम शेअर करेल. ते प्रॉब्लेम्स शेअर केल्यानंतर मी तुम्हाला काही नेटवर्कवरनं तुम्हाला करंट फाइंड आउट करायचा आहे आणि तो करंट मला काढून दाखवायचा आहे. आज जो पॉईंट शिकवलाय त्याचे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या ग्रुपवर टाका. 100% तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आपला ऑनलाईन क्लासेस फायद्याचं ठरेल. 100% यशस्वी व्हाल, फक्त प्रयत्न असावेत तुमचे. ओके, चलो बाय.